सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये जर पाहिलं तर अनधिकृत फेरीवाल्यांचं मात्र प्रमाण जे आहे ते मात्र वाढताना पाहायला मिळतं। जिल्ह्यातल्या ज्या प्रमुख बाजारपेठ आहेत जवळपास 8 बाजारपेठांमध्ये सुद्धा अनधिकृत जे फेरीवाले आहेत ते मात्र मोठ्या प्रमाणावरती वाढताना पाहायला मिळतात। त्यासाठी मनसेने देखील एक पोलीस अधीक्षक यांच्याकडे देखील मागणी केली आहे की अनधिकृत जे फेरीवाले त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी, त्यांची योग्य ती चौकशी करावी अशी देखील मागणी त्यांनी मात्र करताना पाहायला मिळते। कारण दुसरीकडे जर पाहिलं तर विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांची तातडीने कारवाई करा अशी देखील मागणी करण्यात आली होती। नंबर प्लेट नसलेल्या आणि विनापरवाना वाहनधारकांवरती देखील कारवाई करा असं देखील मागणी जी आहे ते मात्र मनसेने मात्र आपल्या पोलीस अधीक्षक यांच्याकडे करताना पाहायला मिळतं। सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वाढता चोरीचं प्रमाण जर पाहता त्याच पार्श्वभूमीवरती संशयास्पद हालचालीवरती देखील फेरीवाल्यांवरती लक्ष ठेवावं असे देखील पोलिसांना देखील सांगण्यात आलेलं आहे। मात्र सध्या सिंधुदुर्गातली परिस्थिती एकूण जर पाहिलं तर मात्र एकीकडे चोरीचं प्रमाण वाढते आणि फेरीवाल्यांचं प्रमाण देखील दिवसांदिवस वाढत असल्यामुळे याचा परिणाम मात्र इथल्या स्थानिक व्यावसायिक असतील किंवा स्थानिक नागरिकांवरती देखील मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळते। त्यामुळे पोलिसांसमोर मोठी आव्हानं देखील पोलिसांसमोर आहेत आणि पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी अशी देखील मागणी मात्र मनसेकडून होताना पाहायला मिळते। अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।